आणि या बातमीपत्राची सुरुवात एका मोठ्या बातमीनं। खरात प्रकरणावरून अडचणीत आलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांना अटक करत त्यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी शिवसेना युबीटीच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे। चाकणकर आणि खरात यांचे सीडीआर तपासण्याची देखील त्यांनी मागणी केली आहे। याशिवाय ईडीनं खरात आणि चाकणकरांच्या संपत्तीचे स्रोत तपासावेत असंही अंधारेंनी म्हटलंय। तर रुपाली चाकणकर फरार झाल्यात का असा प्रश्न अंधारेंनी उपस्थित केला। सुषमा अंधारेंशी चर्चा केली आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी। सुषमा अंधारे यांनी आज पुन्हा एकदा रुपाली चाकणकर ज्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्यांच्या विरोधात प्रेस घेतलेली आहे आणि काही नवीन पुरावे समोर आणले। ताई, काय पुरावे आहेत ज्याच्या आधारे तुम्ही थेट त्यांच्या अटकेची मागणी करताय? बघा, कॅप्टन खरातांचं प्रकरण अतिशय गंभीर आहे। 1 वर्षापासून त्याचे जे दुष्कर्म आहेत ते बाहेर आणण्याचा प्रयत्न लोक करत होते, पीडित न्याय मागत होते। पण अशा वेळेला पीडितांना न्याय देण्याच्या ऐवजी, कारण हे प्रकरण महिलांशी संबंध आहे त्यामुळे महिलांनी न्याय महिला आयोगाकडे मागितलेला आहे, पण महिलांना न्याय देण्याऐवजी त्या महिलांना दबाव आणून त्यांच्यावर पोलीस कारवाई करेल अशा धमक्या दाखवत त्यांच्याकडून माफीनामा मागण्याचं काम हे चाकणकर यांनी केलं आणि ते सगळ्यांच्या समोर आहे। त्यामुळे ज्याला क्रिमिनल कॉन्स्पिरन्सी असं आपण म्हणतो की एखादा गुन्हा करताना चकट कारस्थान, तर त्यामध्ये चाकणकर बाईंनी सुमोटो दाखल करण्याचे आदेश दिले होते। चाकणकर बाईंनी अगदी खरातांचा जो पीए ज्याने त्या बाईंना ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केला होता त्याच्याही संबंधाने स्वतःचा सक्रिय सहभाग नोंदवला होता। 1 वर्षापासून हे सगळं चाललं होतं। पोलिसांनी 10 दिवसाचा सर्व्हिलन्स लावला होता। आता जर एवढा सगळा सक्रिय सहभाग जर चाकणकरांचा तिथे दिसत असेल तर या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माझी पहिली मागणी असेल की चाकणकर यांना तातडीने अटक केली पाहिजे। पहिली। दुसरी मागणी काय आहे आमची? चाकणकरांची ज्याला आपण कन्फ्रंटल एन्क्वायरी म्हणतो, समोरासमोर बसून ती कन्फ्रंटल एन्क्वायरी ती झाली पाहिजे। तिसरं, चाकणकरांची नार्को टेस्ट झाली पाहिजे। पोलिसांनी इतकीच अजून एक महत्त्वाची जबाबदारी येते, ती आर्थिक गुन्हे शाखेची। ईडी या एरवी इकडे तिकडे फार छापेमारी करत असते, पण ईडीने आता कॅप्टन खरात आणि रुपाली चाकणकर या दोघांच्याही संपत्तीचे स्रोत तपासले पाहिजेत। महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून असा किती मानधन असतं आणि त्यामध्ये किती प्रॉपर्टी घेता येते आणि ही प्रॉपर्टी कशी जमा झाली या प्रॉपर्टीचे सुद्धा सगळे स्रोत आता तपासले गेले पाहिजेत। चाकणकर बोलत नाहीयेत की चाकणकर फरार झाल्यात, हे एकदा चेक करावं लागेल। चाकणकर आहेत का महाराष्ट्रात की चाकणकर फरार झाल्यात? त्या फरार झाल्या असतील तर अजून गंभीर आहे, कारण चाकणकर या प्रकरणात 100% अडकू शकतात असं अनेक जाणकारांचं म्हणणं आहे। आणि मी तर त्या ज्या काही गोष्टी आता समोर आणत आहे हे अजून गंभीर आहे।